नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, माझ्या नकोशी पत्नी या कथेमध्ये तुमचं स्वागत आहे. नकोशी पत्नी भाग 17. सत्याचा महासंग्राम आणि प्रेमाची अथांग साथ. ऑफिसमध्ये सकाळची लगबग सुरू होती. खिडकीतून येणाऱ्या कोवळ्या उन्हात AR ग्रुपचे कॉर्पोरेट ऑफिस चकाकत होते. पण त्या चकाकीपेक्षा जास्त रुबाब प्राचीचाच दिसत होता. तिने अतिशय महागडा डिझायनर पेस्टल रंगाचा ड्रेस घातला होता, जो तिच्या श्रीमंतीचा पुरावाच देत होता. ती मुद्दाम सर्व कर्मचाऱ्यांसमोर एखाद्या मालकिनीसारखी वावरत होती. कर्मचारीही तिला गुड मॉर्निंग मॅम म्हणत तिची चापलूसी करत होते, कारण ऑफिसमध्ये सर्वांना हीच खात्री होती की प्राची लवकरच या साम्राज्याची सून होणार आहे. प्राचीने मुद्दाम सर्वांच्या कानावर पडेल अशा आवाजात सांगितले, आज आदित्य सरांचा मूड खूपच छान आहे. कदाचित आज ते आमच्या लग्नाची अधिकृत घोषणा करतील. हे ऐकून तिथे जमलेल्यांची तिची स्तुती करण्याची स्पर्धाच लागली. तेवढ्यात नंदिनीने ऑफिसमध्ये प्रवेश केला. पायी चालत आल्यामुळे तिच्या गोऱ्या चेहऱ्यावर घामाचे काही थेंब आणि थोडा थकवा दिसत होता, पण तिच्या डोळ्यात एक विलक्षण आत्मविश्वास होता. तिने अबोली रंगाची साधी सुती पण अत्यंत सुबक साडी नेसली होती. सानिका तिला बघताच धावत आली. नंदू, तू पुन्हा पायी आलीस? आदित्य सर तर आलिशान गाडीने आले ना? नंदिनीने सानिकाला जवळ घेत हळू आवाजात समजावले. सानू, मी तुला आधी पण सांगितले आहे ना, मला इथे माझी स्वतःची ओळख निर्माण करायची आहे. मिसेस रणदिवे म्हणून नाही, तर एक मेहनती कर्मचारी म्हणून मला यश मिळवायचे आहे. सानिकाला तिचे बोलणे पटले खरे, पण समोरून प्राचीला येताना पाहून तिचा चेहरा उतरला. प्राचीने मुद्दाम सर्वांसमोर नंदिनीचा रस्ता अडवला आणि मोठ्या आवाजात ओरडली, ए नंदिनी, इकडे ये. आज पुन्हा तुला यायला उशीर झाला आणि तुझा हा पेहराव बघ किती सामान्य आहे. हे काही साध्या चाळीतले ऑफिस नाही, हे इंटरनॅशनल हेड ऑफिस आहे. तुला इथली शिस्त कळत नाही का? की तुला वाटते आदित्यला फासून तू इथे काहीही करू शकतेस? सगळे कर्मचारी कुतूहलाने त्यांच्याकडे बघू लागले. प्राची पुढे म्हणाली, बघा, ही मुलगी स्वतःला खूप मोठी समजते, पण हिला साधी गाडीसुद्धा परवडत नाही. ही फक्त एक साधी नोकर आहे आणि तिने आपल्या लायकीतच राहावे. नंदिनीच्या डोळ्यात पाणी आले, पण तिने ओठ दाबून स्वतःला सावरले. तिचा स्वाभिमान तिला ओरडून सत्य सांगायला लावत होता, पण तिने आदित्यला दिलेला शब्द पाळायचा होता. थोड्या वेळाने सर्वजण कामाला लागले. आदित्य आपल्या आलिशान केबिनमधून काचेच्या भिंतीतून फक्त नंदिनीलाच न्याहाळत होता. त्याचे पूर्ण लक्ष तिच्या प्रत्येक कृतीकडे होते. अबोली रंगाच्या साडीत ती एखाद्या शांत निसर्गासारखी भासत होती. तिचे मन लावून काम करणे आणि सहकाऱ्यांच्या टोमण्यांकडे दुर्लक्ष करून नम्रपणे वागणे पाहून आदित्यला तिचा प्रचंड अभिमान वाटला. नंदिनी, तू किती निरागस आहेस. मी तुझे हे सुंदर रूप आधी का बघू शकलो नाही? मी खरोखरच नशीबवान आहे की तू माझी पत्नी आहेस. तो स्वतःशीच फुटफुटला. त्याने लगेच इंटरकॉमवरून आपल्या असिस्टंट कार्तिकला फोन केला. कार्तिक, मिस नंदिनीला माझ्या केबिनमध्ये पाठवा, नवीन प्रोजेक्टची फाईल घेऊन. नंदिनी फाईल घेऊन केबिनपाशी आली. तिने हळूच दरवाजा ठोठावला. आदित्य लॅपटॉपमध्ये व्यस्त असल्याचे भासवत होता. कम इन नंदिनी, तो म्हणाला. नंदिनी आत आली आणि म्हणाली, सर, तुम्ही मला फाईल घेऊन बोलवले होते. ही घ्या फाईल. आदित्यने तिच्या हातातून फाईल घेतली खरी, पण ती पाहण्याऐवजी त्याने बाजूला फेकून दिली. नंदिनीला काही समजण्याच्या आतच त्याने तिचा हात धरून तिला जोरात स्वतःकडे ओढले. नंदिनी पूर्णपणे बेसावत होती. तिचा तोल गेला आणि ती थेट आदित्यच्या मांडीवर जाऊन पडली. आदित्य आपल्या फिरत्या खुर्चीवर बसलेला होता. नंदिनीची हनुवटी त्याच्या खांद्यावर विसावली होती आणि तिचे मोकळे काळेभोर केस आदित्यच्या चेहऱ्यावर आणि खांद्यावर विखुरले गेले होते. आदित्यने अत्यंत हळुवारपणे तिचे केस आपल्या हाताने मागे सारले. नंदिनी लाजत म्हणाली, सर, हे काय करताय? कोणी बघितले तर काय म्हणतील? सोडा मला. सर नाही, आदित्य म्हण. आदित्य तिच्या डोळ्यात बघत म्हणाला, पण आपण ऑफिसमध्ये आहोत ना, मग मी सरच बोलणार. नंदिनीने आपले मत मांडले. आदित्य तिला मिठीत अजून जवळ ओढत म्हणाला, तू माझी बायको आहेस. नंदिनी, तुला इतके फॉर्मल होण्याची काहीच गरज नाही. पण नंदिनी ठाम होती. आदित्यजी,
तुम्हीच तर सांगितले होते ना की कामाच्या ठिकाणी फक्त कामाचे नाते ठेवायचे. मी तुमचेच नियम तर पाळते. आदित्य हसून म्हणाला. ते मी पूर्वी बोललो होतो. आता परिस्थिती बदलली आहे आणि तुला माझा एवढा राग आहे की तू आज पण तेच मागचं घेऊन बसली आहेस. नंदिनीने त्याच्याकडे आदराने बघत म्हटले. मला तुमचा राग नाही, पण कंपनीचे नियम पाळणे माझं कर्तव्य आहे आणि तुमच्या शब्दाचा मान ठेवणे पण. आणि मी बोलली होती ना, मला फक्त तुमची साथ हवी आहे आणि मला माझ्या हिमतीवर मोठं व्हायचं आहे. आदित्य तिचे बोलणे ऐकून गहिवरला. तू किती निरागस आहेस गं. तुझं कोणीही सहज फायदा घेऊ शकतो. नंदिनी, मला तुझा अभिमान वाटतोच, पण काळजी पण वाटते. नंदिनी म्हणाली. जोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत आहात तोपर्यंत मला कोणाचीच भीती नाही. आदित्यने हळूच तिची हनुवटी आपल्या हातात घेतली आणि तिचे केस चेहऱ्यावरून बाजूला केले. त्याने आपले ओठ हळुवारपणे तिच्या कपाळावर टेकवले. त्या स्पर्शाने नंदिनी पूर्णपणे शहारून गेली आणि तिने आपले डोळे मिटून घेतले. आदित्यने आता तिचा चेहरा आपल्या हातात घेतला आणि त्याचे लक्ष तिच्या लालबुंद ओठांकडे गेले. त्याने अत्यंत उत्कटपणे तिला किस करण्यास सुरुवात केली. तो क्षण इतका रोमांचक होता की नंदिनीही बेभान झाली आणि ती पण आता त्याला साथ देऊ लागली. त्या अथांग प्रेमाच्या वर्षावात दोघेही स्वतःला विसरून गेले. आदित्यच्या हाताचा स्पर्श नंदिनीच्या शरीरावर एक नवीन वीज चमकवत होता. पण थोड्याच वेळात नंदिनीचा फोन वाजला आणि ती दचकून भानावर आली. आदित्यजी, सोडा ना, सानिकाचा फोन येतोय. ती मला शोधत असेल. आपण ऑफिसमध्ये आहोत. कोणी बघितले तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. आदित्यने खोडकरपणे म्हटले. काही प्रॉब्लेम होणार नाही. आणि तू विसरलीस का, मी या कंपनीचा मालक आहे. नंदिनी, तुम्ही मालक आहेत, पण मी फक्त एक साधारण एम्प्लॉई आहे आणि मला असं तुमच्याजवळ बघून सर्व मला नावं ठेवतील. आदित्य, कोणाची हिंमत आहे माझ्या बायकोला नावं ठेवायला. पण ठीक आहे, आता तुला जाऊ देतोय, पण लक्षात ठेव, संध्याकाळी या प्रत्येक गोष्टीचा बदला मी नक्की घेईन आणि तेव्हा कोणतेही एक्सक्युजेस चालणार नाही. आणि नंदिनी, आज तुझ्यासाठी एक सरप्राईज पण आहे. थोड्या वेळात तुला कळेलच. नंदिनी विचारते. काय आहे सरप्राईज, सांगा ना प्लीज. आदित्य मिश्किलपणे हसून म्हणतो. सरप्राईज आत्ताच सांगितलं तर ते सरप्राईज कसं राहील. नंदिनी लाजली आणि केबिन बाहेर पडली. पण दुर्दैवाने केबिनचा दरवाजा किंचित उघडा होता. प्रियाने, जी प्राचीची विश्वासू सहकारी होती, म्हणजेच तिची चमचगिरी करणारी एम्प्लॉई, तिने नंदिनीला आदित्यच्या मिठीत पाहिले होते. ती शैतानी हसले आणि बोलते. नंदिनी, तुला बदनाम करायचा खूप छान चान्स भेटला आहे मला. आता बघ कशी फजिती करते तुझी. तिने चोरून मोबाईलमध्ये आदित्य आणि नंदिनीच्या जवळ असण्याचे काही फोटोज काढले. नंदिनी बाहेर येताच प्रिया तिच्याकडे बघून कुत्सितपणे हसली. वा नंदिनी, तू तर चांगलीच हुशार निघालीस. डायरेक्ट बॉसलाच पटवायला निघालीस. काय हिंमत आहे तुझी. तिने ते फोटो ऑफिसच्या व्हॉट्सअप ग्रुपवर आणि कर्मचाऱ्यांना दाखवले. सर्व कर्मचारी नंदिनीकडे तिरस्काराने आणि विचित्र नजरेने बघू लागले. नंदिनीला काही समजत नव्हते की अचानक वातावरण का बदलले आहे. थोड्या वेळाने आदित्यने सर्वांना कॉन्फरन्स हॉलमध्ये बोलवले. त्याने आज फॅशन डिझायनिंगशी संबंधित एक घोषणा केली. आदित्यने कॉन्फरन्स रूममध्ये मोठ्या स्क्रीनवर न्यू प्रोजेक्टचे नाव झळकवले. AR एलिगन्स. तो सर्वांकडे बघून आत्मविश्वासाने सांगू लागला. तर गाईज, हा प्रोजेक्ट फक्त कपड्यांचा नाही, तर तो आपल्या एअर ग्रुपची एक नवीन ओळख असणार आहे. यात आपण भारतीय हातमाग आणि आधुनिक कॉर्पोरेट फॅशन यांचा मेळा घालणार आहोत. आणि यात भव्य प्रोजेक्टची लीड प्रोजेक्ट हेड म्हणून मी मिस नंदिनीची निवड करत आहे.
आदित्य नंदिनीकडे प्रेमाने बघतो. नंदिनी पण त्याच्याकडे बघून शॉक असते. आता तिला कळाले होते की आदित्य कोणत्या सरप्राईजबद्दल बोलत होता. तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू येतात. तिचं स्वप्न पूर्ण होताना तिला दिसत होते. पण हे ऐकताच मीटिंगमध्ये एकच खळबळ उडाली. प्रियाने काढलेल्या आदित्य आणि नंदिनीच्या त्या फोटोंमुळे सर्वांच्या मनात आधीच विष कालवले गेले होते. सर्वांना वाटले की नंदिनीने आदित्यला फसवून हा प्रोजेक्ट मिळवला आहे. सानिका आणि समीर मात्र खुश होते. सानिकाने नंदिनीचे अभिनंदन केले. पण बाकी सर्वांना मात्र खूप राग आला होता नंदिनीचा, की नंदिनीला आदित्यसोबत जवळीक करून हा प्रोजेक्ट लीड करायचा चान्स मिळाला. पण ते सर्व आदित्यला घाबरतात, कारण आदित्यच्या पुढे एक पानही हालत नाही. सर्व बाहेर आल्यावर आदित्य त्याच्या केबिनमध्ये जातो आणि प्रिया सर्वांसमोर तांडव करते. वा नंदिनी, तू तर खूपच हुशार निघालीस का? या प्रोजेक्टसाठी तू इतक्या खालच्या थराला गेलीस की डायरेक्ट आदित्य सरांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलेस. बिचाऱ्या प्राची मॅमचा विचार केला नाहीस. तुला लाज वाटली पाहिजे. तुझी बहीण असून तू तिचा हक्क बळकावतेस. नंदिनी शॉक झाली. सानिका ओरडली, प्रिया, तुला कळते का तू काय बोलतेस ते? नंदिनी कोण आहे हे तुला माहिती नाही. पण प्रियाने ऐकले नाही. ही नंदिनी चांगल्या आणि श्रीमंत मुलांना फसवून मोठी होण्याचे कामं करते. नंदिनीच्या डोळ्यात पाणी आले. प्राचीने तिथे येऊन रडण्याचे नाटक सुरू केले. नंदिनी, तू माझ्या आणि आदित्यच्या मध्ये का आलीस? आमचे एकमेकांवर किती प्रेम होते. नंदिनीला काहीच समजत नव्हते. ती म्हणाली, प्राची, तुला सत्य माहिती आहे, मग तू का अशी वागतेस? पण प्राचीने उलट नंदिनीलाच दोषी ठरवले आणि सर्वांची सहानुभूती मिळवली. सर्व कर्मचारी नंदिनीवर शब्दांचे शिंतोडे उडवू लागले. सानिकाला आता राहवत नव्हते. ती पुढे आली आणि म्हणाली, प्राची, तू आजपर्यंत नंदिनीला खूप त्रास दिलास, पण आता मी हे सहन करून घेणार नाही. तुला माहिती आहे नंदिनी कोण आहे ते, तरी तू यांच्यासमोर असं दाखवतेस की तू विक्टिम आहेस आणि कामाच्या ठिकाणी कोणाचा अपमान करणे तुला शोभा देत नाही. नंदिनीची लायकी काढण्यापेक्षा स्वतःच्या कामावर लक्ष दे. समीरनेही सानिकाची साथ दिली. प्राची, ऑफिसमध्ये वैयक्तिक गोष्टी आणू नकोस. तुला सत्य माहिती आहे, तरी तू का विष कालवतेस सर्वांच्या डोक्यात? आणि आदित्यभाईला कोण आवडते हे तुला ठाऊक आहे. प्राची रागाने लाल झाली. समीर, तू माझ्याशी असा का बोलतोयस? तुला माहिती आहे ना मी कोण आहे ते? मी आदित्यची होणारी बायको आहे आणि रणदिवे घराण्याची होणारी सून आहे, आणि त्यामुळे मी तुझी होणारी वहिनी आहे. समीर चिडून, प्राची, तू माझी वहिनी कधीच होऊ शकत नाहीस. माझी वहिनी फक्त एकच आहे आणि ती माझ्या भाईंची खरी बायको आहे. त्यामुळे तू स्वतःला माझी वहिनी बोललीस तर बघ. प्राची चिडून, समीर, आदित्यचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि हे तुला पण माहिती आहे. आणि आदित्यला जर कळालं तू माझ्यासोबत नीट वागत नाहीस तर तो तुला पण सोडणार नाही. माझ्यासोबत नीट बोल, नाहीतर मी काय करेन तुम्हाला पण माहिती नाही. आणि या नंदिनीला तर मी दाखवते तिची लायकी काय आहे ते. ती माझ्या आणि आदित्यच्या मध्ये आली आहे. नंदिनी तर खूप रडते. तिला कळत नाही स्वतःला या सर्वांमधून कसं बाहेर काढावं. संपूर्ण ऑफिसमध्ये सन्नाटा पसरला. प्राचीला वाटले ती जिंकली, पण तिच्या मागून आदित्य हे सर्व ऐकत उभा होता. त्याचा एक रुबाबदार आवाज सर्वांच्या कानावर पडला, काय चाललं इकडे? प्रियाला वाटलं नंदिनीला आदित्यच्या नजरेतून उतरवण्याची ही चांगलीच संधी आहे, म्हणून ती आदित्य जवळ गेली आणि प्राचीची बाजू घेत होती, कारण तिला प्राचीच्या गुड बुक्समध्ये राहायचं होतं. म्हणून प्रिया लटक्या काळजीने म्हणाली, सर बघा ना, ही नंदिनी प्राची मॅमचा कसा अपमान करते. ती प्राची मॅमला त्रास देते. आदित्यने तिच्याकडे एक तिरस्कारयुक्त नजर टाकली आणि तो थेट नंदिनीजवळ गेला. त्याने सर्वांदेखत नंदिनीचा हात आपल्या हातात घेतला. सर्वांना असं वाटलं की आदित्य नंदिनीवर आता ओरडेल, म्हणून त्यांचं लक्ष नंदिनीकडे असते.
आणि प्रियाला पण तेच वाटतं की तिने आता चांगलीच आग लावली आहे. म्हणून ती खाली मान करून हसते. पण घडते काही वेगळेच. आदित्य प्राचीकडे रागात बघत ओरडतो, बस कर प्राची, खूप झाले तुझे हे नाटक. आदित्यचा कडाडणारा आवाज ऑफिसमध्ये घुमला. आदित्यचा चेहरा रागाने तांबूस झाला होता. तुला माहिती आहे तू काय केलंस ते? नंदिनी घाबरून त्याच्याकडे बघत म्हणाली. आदित्यजी नका. पण आदित्य ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. एका सिनियर कर्मचाऱ्याने हिंमत करून विचारले, सर, प्राची मॅम तुमची होणारी बायको असताना तुम्ही नंदिनीला इतके महत्त्व का देतायत? हे चुकीचे आहे ना? आदित्यने प्राचीकडे पाहिले, जी आता भीतीने थरथरत होती. प्राची, तुला सर्व माहिती आहे. मग तू का सांगत नाहीस यांना की नंदिनी माझ्या आयुष्यात कोण आहे ते, आणि तिचं काय स्थान आहे माझ्या आयुष्यामध्ये? प्राचीच्या तोंडाला जणू कुलूप लागले होते. आदित्यने सर्वांकडे बघून कडाडून सांगितले, तुम्ही ज्या मुलीला इतका वेळ अपमानित करत आहात, तिने ठरवले तर तुम्हाला एका मिनिटात नोकरीवरून काढून शकते. आज सर्वजण कान उघडून ऐका. ही मुलगी जिचा अपमान प्राची अर्ध्या तासापासून करते, ही कोणी साधी कर्मचारी नाही. ही तर माझी पत्नी मिसेस नंदिनी आदित्य रणदिवे आहे. ही या कंपनीची निम्मी मालकीण आहे. संपूर्ण ऑफिसमध्ये पिन ड्रॉप सायलेन्स पसरला. कर्मचाऱ्यांच्या हातातल्या फाईल्स खाली पडल्या. प्राचीचा चेहरा पांढरा फटक पडला. तिचे पितळ उघडे पडले होते. आदित्य नंदिनीच्या जवळ गेला, तिला जवळ केलं आणि तिची हनुवटी वर करून तिच्या कपाळावर हळूच किस केले आणि म्हणाला, नंदिनी, तू स्वतःच्या मेहनतीवर मोठी होशीलच, पण माझ्या पत्नीचा अपमान मी कधीच सहन करणार नाही. आणि सर्वांना एक सांगतो, तिला हक्क गाजवायचा असता तर तिने आधीच सांगितले असते की ती आदित्य रणदिवेची पत्नी आहे आणि तिचा पूर्ण अधिकार आहे तो हक्क गाजवण्याचा. माझ्यावर पण तिचा पूर्ण अधिकार आहे. पण तिला तिच्या कष्टाने पुढे जायचे होते. प्राचीसारखं मिरवायचं नव्हतं. आणि मला माझ्या बायकोचा अभिमान आहे की ती इतर मुलींसारखी नाही, ज्या शॉर्टकट करून पुढे जातात. हे तो प्राचीकडे बघत बोलतो. आणि नंदिनीला तो प्रोजेक्ट तिच्या मेहनतीमुळे मिळाला आहे. तिच्या टॅलेंटमुळे तिला तो प्रोजेक्ट लीड करायला भेटला आहे. त्यामुळे जर कोणी परत नंदिनीला चुकीचं बोलले तर त्याला या ऑफिसमधून बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. समजलं? नंदिनीच्या डोळ्यातून आता अभिमानाचे अश्रू वाहू लागले. सानिका आणि समीरने एकमेकांकडे बघितले. त्यांच्या पण चेहऱ्यावर समाधान होते. तर प्राची तिथून रडत पळून गेली. कर्मचारी प्रियाला दोष देऊ लागले की तिने अर्धवट माहिती सांगून नंदिनीला चुकीचे ठरवले. प्रियाला पण आता समजले की तिने स्वतःच्या पायावर कुऱ्हाडी मारून घेतली आहे. तिने उगाच प्राचीची चापलूशी केली आणि तिचा टाईम तर वेस्ट झालाच, पण ऑफिसमध्ये सर्वांच्या नजरेत पण उतरली ती. आता तिची कोणीच रिस्पेक्ट करणारं नव्हतं. प्राचीमुळे ती सर्वांवर अधिकार गाजवत फिरत होती. पण आज तिची खूप मोठी फजिती झाली होती. आदित्य नंदिनीला घेऊन केबिनमध्ये आला आणि तिला सोफ्यावर बसून स्वतः तिच्या जवळ बसला. नंदिनी, तू का विचारत होतीस की मी सर्वांसमोर का सांगितलं? नंदिनी, हो, कारण आपण ठरवलं होतं ना की नाही सांगायचं कोणाला. आदित्य तिचा हात हातात घेऊन म्हणतो, नंदिनी, तुझा हक्क आहे माझ्यावर आणि तू चुकीची नसताना तुला कोणी काही बोललेलं मी ऐकून घेऊ शकत नाही, म्हणून मला सांगावं लागलं. आणि आजपासून तू कोणाचीच काहीही ऐकून घ्यायचं नाही. समजलं ना? आणि त्या प्राचीचे हे रूप मलाही आज पहिल्यांदाच कळले. मी किती आंधळा विश्वास ठेवला होता तिच्यावर. तिच्यासाठी तुला नाकारायला निघालो होतो, पण माझं नशीब चांगलं म्हणून तू माझ्या आयुष्यात माझी पत्नी म्हणून आलीस. नंदिनीने आदित्यच्या छातीवर डोके ठेवले. आदित्यने तिच्या केसांवरून हात फिरवत तिच्या डोक्यावर ओठ ठेवले. दोघांनाही एकमेकांच्या मिठीत खूप सुरक्षित वाटत होते. आदित्यचा स्पर्श नंदिनीला नवीन ऊब देत होता. इकडे सानिका आणि समीर खूप खुश होते. सानिका समीरला म्हणाली, थँक्यू समीर,
तू मला समजून घेतलेस म्हणून मी नंदिनीला आणि आदित्य सरांना पुन्हा एकत्र आणायला मदत करू शकले. समीर हसून म्हणाला, तुला थँक्यू बोलायची गरज नाही. वहिनी माझ्यासाठी माझ्या मोठ्या बहिणीसारखीच आहे. तेवढ्यात सानिकाचा पाय सटकला आणि ती पडणार इतक्यात समीरने तिला पकडले. दोघेही खाली पडले आणि एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले. त्यांच्यातही आता प्रेमाचा नवा धागा गुंफला जात होता. त्या दोघांच्या नजरा एकमेकात गुंतल्या होत्या. जणू काही क्षण काळ तिथेच थांबला होता. तेवढ्यात दरवाजावर कोणीतरी नॉक केले आणि ते दोघे भानावर येत गडबडीत उठले. सानिकाने आपला ड्रेस नीट केला आणि ती केबिन बाहेर निघून गेली. समीरचा असिस्टंट नवीन प्रोजेक्टच्या मीटिंगसाठी त्याला बोलवायला आला होता आणि समीर पुन्हा कामात व्यस्त झाला. तर मित्र आणि मैत्रिणींनो, अखेर आदित्यने नंदिनीला सर्व ऑफिससमोर पत्नीचा मान दिला आहे. पण आता प्राचीचा अजून पुढचा डाव काय असेल आणि नंदिनी आणि आदित्यच्या आयुष्याची नवीन सुरुवात कशी असेल आणि समीर आणि सानिकाच्या प्रेमाची गाडी रुळावर येईल ते पाहायला विसरू नका. नकोशी पत्नीचा पुढचा भाग. त्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.